मित्रांनो, दिवसभराचा थकवा घालवायचा असेल तर थोडंसं हसून घ्या। तुम्ही निखळपणे हसावं, खळखळून हसावं यासाठी आम्ही एक खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। उद्धव ठाकरे यांच्या हातातून पक्ष गेला, चिन्ह गेलं। शरद पवार यांच्या हातातून पक्ष गेला, चिन्ह गेलं। मात्र उद्धव ठाकरे यांची रडारड वेगळी आहे आणि शरद पवार यांची सुकन्या सुप्रिया सुळे यांचं म्हणणं काहीतरी वेगळं आहे। सुप्रिया सुळे जे म्हणत आहेत तो उद्धवजींना टोमणा तर नाही ना? हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा म्हणाल, वाह क्या बात है सुप्रियाताई, टोमणे बहादराला ह्यापेक्षा मोठा टोमणा कोणी देऊच शकत नाही। याला घरचा आहेर देणं म्हणतात। चला हसायला सुरुवात करायची, बघून घ्या हा व्हिडिओ। मी शरद आणि प्रतिभा पवारांची मुलगी आहे। एखादी गोष्ट कोणीतरी काढून घेतली म्हणून रडत नाही बसणार। शून्यातून परत विश्व उभं करीन आणि मधला वडिलांचं नाव या देशात रोशन करीन। आज माझ्याकडे काही नाहीये, आपला पक्ष त्यांनी चोरलाय नाही, धनुष्यबाण चोरले। कशाला माझे वडील चोरण्याचा प्रयत्न केला? अरे तुम्हाला वडील नाही? माझे वडील कशाला चोरतात? माझे वडील माझे वडील आहेत, चोरतात माझे वडील माझे वडील आहेत। त्यांना रडत बघायची सवय मला खूप आहे। अरे माझा पक्ष चोरलात, सगळं चोरलं, मग आता माझ्या लोकांच्या मागे का लागता? रडारड ही काही नवीन नाहीये, जुनी आहे। पक्ष चोरला, चिन्ह चोरला, आणि तुम्ही माझा बाप चोरून म्हणजे तुम्हाला चोराला बाप सुद्धा माझा अनेक वर्ष मी पाहत आलेलो आहे, काही झालं की डोळ्यातून अश्रू गळायचे, रडायचं। दुसऱ्याचे आई वडील चोरणाऱ्याला काय म्हणायचं? बाप चोरणारी अवलाद, चिन्ह चोरलेले माझे वडील चोरायचा प्रयत्न करतात। किती उदाहरणं देऊ तुम्हाला? माझ्या हातामध्ये काही नाही, असं माझ्या हातामध्ये काही नाहीये, माझे हात रिकामे आहेत, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा। टोमणे बहादराला टोमणा मिळाल्याबद्दल अभिनंदनाचे 2 शब्द देखील कमेंट मध्ये नक्की लिहा। महाप्रपंच हे YouTube चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमच्या व्हिडिओजला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा। राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी बघत रहा महाप्रपंच। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम।